हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल. आज आपण सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक बनणार आहे. बी फार्मचं तुमचं इम्प्युरिटीज आपण स्टार्ट केलं आहे, बरोबर ना. मागचा टॉपिक बघितल्यानंतर तो बघा, तुम्हाला काय क्युरीज असेल तुम्ही मला कमेंट करू शकता, ठीक आहे. आता नेक्स्ट पॉईंट बघणार त्यामधला लिमिट टेस्ट, ठीक आहे. सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक आहेत कारण की तुम्हाला हे सगळं प्रॅक्टिकलमध्ये असणार आहे. लिमिट टेस्ट मोस्ट ऑफ ऑल प्रॅक्टिकलमध्ये तुम्हाला करायला मिळेल, ठीक आहे. जर तुम्हाला क्वेश्चनमध्ये विचारलं पण गेलं की लिमिट टेस्ट ऑफ द क्लोराईड, ठीक आहे. पुढे बघणार आहेत आपण त्याची प्रिन्सिपल, प्रोसिजर कशा प्रकारची, रिझल्ट काय प्रकारचा येतो, ठीक आहे. हे सगळं आपण डिस्कस करणार आहे, ठीक आहे. आधी तुम्हाला लिमिट टेस्ट म्हणजे काय हे माहिती असणं गरजेचं आहे. आता नेमकं लिमिट टेस्ट म्हणजे काय. आता तुम्हाला माहिती आहे की कुठल्या पण गोष्टीची लिमिटमध्ये कुठली पण गोष्ट असेल तर ती आपल्याला काय असते, ठीक वाटते, पण जी लिमिटच्या बाहेर जाते ती आपण काय करतो, अवॉइड करतो, ठीक आहे ना. आता तुम्हाला नेमिंगवरनं लक्षात येऊन गेलं असेल की नेमकं लिमिट टेस्ट म्हणजे काय, ठीक आहे. आता बघा, जर तुम्ही एखादी कुठली तरी क्वांटिटीमध्ये तुम्ही कुठलं तरी मटेरियल घेत आहे, सपोज फॉर एक्झाम्पल म्हणून तुम्ही कुठलं तरी मटेरियल घेतलं आहे, ओके. तर ते मटेरियल घेतल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला तुम्ही काय करता, ड्रग ॲड करता, ठीक आहे. ड्रग ॲड केला आणि तुम्ही जसं काय यूज करता त्याच्यामध्ये जे पण काय मटेरियल करता म्हणजे ते त्याच्या स्मेलिंगसाठी, परफ्यूमसाठी वगैरे ते यूज करता, ठीक आहे ना. तर त्याच्यामध्ये थोड्याफार प्रमाणात इम्प्युरिटीज येते. हे आपण आधी जे आपलं चॅप्टर झालं इम्प्युरिटी स्टार्ट केलं आहे आपण, त्यामध्ये आपण सगळं डिस्कस केलं आहे, ठीक आहे. म्हणजेच काय की आता इम्प्युरिटी याच्यामध्ये गेली, ओके. आणि ती जी इम्प्युरिटीज असणार आहे ती आयडेंटिफाय करण्यासाठी आपण काय करतो, जस्ट सबस्टन्समध्ये काय करतो आपण, जस्ट सोल्युशन घेतो आणि किती प्रमाणात काय येतं ते आपण बघणार आहे, ठीक आहे. आता लिमिट टेस्टमध्ये काय होतं की स्मॉल क्वांटिटीमध्ये तुम्ही जे इम्प्युरिटीज येणार आहे, आपल्याला स्मॉल क्वांटिटीमध्ये जर इम्प्युरिटी असेल तर ती इट्स ओके, ठीक आहे. ते आपल्याला थोडंफार प्रमाणात चालू होतं, पण जास्तच ओव्हर झालं, ठीक आहे ना. जास्तच ओव्हर झालं आहे, खूप जास्तच इम्प्युरिटी झालं ते आपल्याला ते सबस्टन्स यूज करता येऊ शकतं का, नाही यूज करता येऊ शकत, बरोबर ना. कारण की हे सगळं आपलं काय होणार, जे पण आपण जी पण प्रोसिजर करणार आहे ती सगळी काय नाही आपली रॉंग येणार आहे, बरोबर ना. किंवा तुम्ही असंही म्हणू शकता की दोज आर विच इज द बेसिकली यूज फॉर द डिटर्मिनेशन ऑफ द अमाऊंट ऑफ द इम्प्युरिटीज. सिम्पल आपण लिमिट टेस्ट काय यूज का म्हणून करतो की अमाऊंट ऑफ इम्प्युरिटीज काय करण्यासाठी, मेजर करण्यासाठी, डिटर्मिनेट करण्यासाठी, ठीक आहे. आता फॉर एक्झाम्पल तुम्ही घेणार आहे लिमिट टेस्ट फॉर द क्लोराईडचे करणार आहे, ठीक आहे. आता दोन प्रकारचे सोल्युशन घेतले आपण, ठीक आहे. एक तर नेसलर सिलेंडर तुम्ही म्हणता, याला ए म्हणून घेऊया, याला बी म्हणून घेऊया, ठीक आहे. म्हणजे एकामध्ये तुमचं स्टँडर्ड सोल्युशन असणार आहे आणि एकामध्ये तुम्ही जे टेस्ट सोल्युशन यूज करणार आहे ते असणार आहे, ठीक आहे. स्टँडर्ड सोल्युशन तुम्हाला माहिती आहे आपण कशा प्रकारे घेतो, जे आपलं स्टँडर्ड असतं त्याला घेणार आहे, ठीक आहे. टेस्ट सोल्युशन आपण त्यामध्ये आता कुठल्या प्रकारे दोघांमध्ये कशा प्रकारे इम्प्युरिटीज आढळणार आहे ते बघणार आहे, ठीक आहे. दोघांमध्ये तुम्ही काय करणार आहे, टर्बिडिटी कम्पेअर करणार आहे, ठीक आहे. दोघांची टर्बिडिटी तुम्ही काय करणार आहे, कम्पेअर करणार, ठीक आहे. ज्याची जास्त टर्बिडिटी असणार ते सोल्युशन तुम्ही काय करणार आहे. जर सपोज स्टँडर्ड सोल्युशनपेक्षा तुमचं जर टेस्ट सोल्युशनची इम्प्युरिटी जास्त असेल तर तुम्ही काय करणार, ते सोल्युशन ऑब्व्हियसली आपलं काय होऊन जाईल, रॉंग होऊन जाईल, बरोबर ना. कारण की स्टँडर्ड सोल्युशनमध्ये तेवढी तुमची जी पण असणार इम्प्युरिटी टर्बिडिटी जी काय असणार, टर्बिडिटी म्हणजेच काय एक प्रकारचं गरुडसारखं म्हणतो आपण, ठीक आहे ना. तर ते जर जास्त प्रमाणात असेल तर सपोज जर तुमचं स्टँडर्ड सोल्युशनमध्ये तुमचं काहीतरी 3% किंवा 5% अशा प्रकारचं असेल आणि याच्यामध्ये सपोज तुमचं तर 5%, याच्यामध्ये 3% आणि याच्यामध्ये 5%, टेस्ट सोल्युशनमध्ये 5% तर तुमचं काय झालं ते लिमिटच्या बाहेर झालं आहे, ठीक आहे ना. म्हणजे हे सोल्युशन तुमचं रॉंग घेऊन जाईल, ठीक आहे. जर सपोज याच्यामध्ये 3% याच्यामध्ये 1% आला टेस्ट सोल्युशनमध्ये तर म्हणजे इट्स ओके की हे आपल्याला जे पण असणारे सोल्युशन असणार ते कसं असणार आहे, आपण ते यूज करू शकतो, बरोबर ना. ह्या प्रकारे असणार आहे, ठीक आहे. नेमकं तुमची जे प्रिन्सिपल काय आहे आपल्याला की द टर्बिडिटी ऑफ द टेस्ट सोल्युशन इन द स्टँडर्ड सोल्युशन, म्हणजे तेच म्हटलं की जर तुमची जर टर्बिडिटी जास्त असेल, स्टँडर्ड सोल्युशन म्हणजे स्टँडर्ड सोल्युशनपेक्षा तुमची टेस्ट सोल्युशनची टर्बिडिटी कशी असली पाहिजे, कमी असली पाहिजे, ठीक आहे. नेक्स्ट पॉईंट तोच कवर केला आहे की द टर्बिडिटी ऑफ द टेस्ट सोल्युशन इज लेस दॅन स्टँडर्ड सोल्युशन, आणि ती लिमिट टेस्ट काय असणार आहे, ती पास होणार, ठीक आहे. जर स्टँडर्ड सोल्युशनची 3 असेल आणि याची जर 2 असेल तर काय होणार, आपण काय करणार, ते सोल्युशन पास करून घेणार, ठीक आहे. जर सपोज याची 3 असेल आणि याची 5 येऊन जाणार तर आपण ते सोल्युशन पास करणार का, नाही पास करणार, ते आपलं काय सोल्युशन कसं होऊन जाईल, फेल होऊन जाणार. हे तुम्हाला लक्षात आलं आहे, बरोबर ना. म्हणजे इफ टर्बिडिटी ऑफ द टेस्ट सोल्युशन इज ग्रेटर दॅन टर्बिडिटी ऑफ द स्टँडर्ड सोल्युशन, आपण काय करणार, ते पास करणार, ठीक आहे. नेक्स्ट तुम्ही तोच पॉईंट आपण नेक्स्ट करणार आहे की तुमचे जे टर्बिडिटीपेक्षा जर तुमचं टेस्ट सोल्युशनचं स्टँडर्ड सोल्युशनचं काय असणार आहे, कमी असणार आणि टर्बिडिटी ऑफ द टेस्ट सोल्युशन जास्त असणार तर ती काय रिॲक्शन काय होणार, तुमची लिमिट टेस्ट ती फेल होऊन जाणार, ठीक आहे. आता नेमकं टर्बिडिटी ऑफ द टेस्ट सोल्युशन ऑफ क्लोराईडचं कशा प्रकारे घेणार, ठीक आहे. काही प्रिन्सिपल आहेत, प्रिन्सिपलवरनं आपण
लक्षात येऊ शकते. ठीक आहे, जस्ट बेसिक पार्ट आहे. काय सांगितलं तुम्हाला की तुम्ही जे क्लोराईड आहे घेणार, ठीक आहे, त्याच्यामध्ये इम्प्युरिटीज आढळतात आपल्याला, बरोबर ना. तर ते कशाप्रकारे तुम्ही सेपरेट वगैरे करू शकता सगळं दिलेलं आहे. ठीक आहे, प्रिन्सिपलमध्ये काय म्हटलं आहे की इट इज द बेस ऑन द रिॲक्शन इन विथ द सिल्वर नायट्रेट घेतला तुम्ही. ठीक आहे, हा तुमचा काय AgNO3 म्हणजे काय सिल्वर नायट्रेट. ठीक आहे, त्याची रिॲक्शन तुम्ही क्लोराईडसोबत करता, सोल्युबल क्लोराईडसोबत करताय. ठीक आहे, यांची रिॲक्शन तुम्ही काय टाकला याच्यामध्ये HNO3 म्हणजे काय टाकलाय नायट्रिक ॲसिड टाकलाय. ठीक आहे, आता नायट्रिक ॲसिडसोबत रिॲक्शन झाल्यानंतर तुम्हाला काय भेटणार AgCl म्हणजे सिल्वर क्लोराईड तुम्हाला भेटणार आणि तुमचा जो NO3 तो काय झाला आहे LuO2 होणार आहे. आणि जो AgClचा जो प्रिसिपिट आहे तो कसा असणार आहे व्हाईट कलरचा प्रिसिपिट असणार आहे. ओके, इथपर्यंत लक्षात आला. हे तुमचं प्रिन्सिपल आहे. नाउ द टेस्ट सोल्युशन ऑफ द ॲपिरस इन द टर्बिटी ड्यू टू द फॉर्मेशन ऑफ द सिल्वर क्लोराईड. आता आपल्यामध्ये जी टर्बिटी भेटली ती कसली भेटली आपल्याला सिल्वर क्लोराईड्स भेटली, बरोबर ना. म्हणजे ते डिग्री ऑफ टर्बिडिटी डिपेंड कशावर डिपेंड असतं डिग्री ऑफ टर्बिडिटी द अमाऊंट ऑफ द क्लोराईड विथ दॅन कम्पेअर विथ द स्टँडर्ड सोल्युशन. ठीक आहे, मगाशी आपण ते सगळं डिस्कस केलं. ठीक आहे, जर स्टँडर्ड सोल्युशनची टर्बिडिटी जर टेस्ट सोल्युशनपेक्षा जास्त असेल तर आपण त्याला पास करतो आणि जर टर्बिडिटी ऑफ द स्टँडर्ड सोल्युशनचं जर कमी असेल आणि टर्बिडिटी ऑफ द टेस्ट सोल्युशनचं जर जास्त असेल तर आपण त्याला काय करतो फेल करून टाकतो, बरोबर ना. ओके, आणि द प्रोसिजर काय आहे ते बघूया. आता फॉर दिस द प्रिपेअर टेस्ट कशा का आपण काय काय घेणार आहे याच्यासाठी प्रोसिजरमध्ये काय काय असणार काय काय लागणार आहे. नेसलेस सिलेंडर लागतील आपल्याला, बरोबर ना. कारण की नेसलेस सिलेंडर तुम्ही करू शकतात का नाही करू शकता. आपल्याला कुठले असणार आहे तुमच्याकडे एक तर तुमचं सिलेंडर मेजरिंगसाठी जे पण सिलेंडर लागतील एक तर ग्लास रॉड लागेल. ठीक आहे, आणि केमिकल कुठले यूज केले तुम्ही आत्ताच केलेत, बरोबर. रिॲक्शनमध्ये बघितले सिल्वर नायट्रेट घेतलं आहे, NaCl घेतलं आहे आणि नायट्रिक ॲसिड घेतलेलं आहे, डायल्युटेड नायट्रिक ॲसिड घेतलं आहे. ठीक आहे, आता दोन आपण काय केले दोन नेसलेट सिलेंडर घेतले. ठीक आहे, ह्या प्रकारे आपण दोन नेसलेट सिलेंडर घेतले. ठीक आहे, आता त्याच्यामध्ये आपण ॲडिशन करणार आहे. कसली ॲडिशन करणार आहे सांगा बरं का. एक तर तुमचं स्पेसिफाईड सबस्टन्स तुम्ही घेणार आहे एमध्ये. ठीक आहे, एमध्ये घेतलं आहे तुम्ही 1 ग्रॅम प्लस 10 ml ऑफ द वॉटर घेतलं आहे. त्याच्यामध्ये तुम्ही काय ॲडिशन करताय 1 ml ऑफ द HNO3ची ॲडिशन केली. नंतर काय केलं डायल्युटेड टू द 50 ml इन द नेसलेट सिलेंडर A. ठीक आहे, आणि नंतर मग नेक्स्ट आपण काय केलं AgNO3 ॲड केला. तुम्ही काय केलं तर 5 मिनटं रेस्ट करायला ठेवून दिलं आहे. ठीक आहे, तेच आपण बघणार ड्रॉ केलं आहे. ठीक आहे, आणि याच्यामध्ये काय केलं आता तुम्ही टेस्ट सोल्युशन घेत होते त्याच्यामध्ये तुम्ही काय काय ॲड केलं आहे 1 ग्रॅम जे सबस्टन्स होतं ते घेतलं आहे, 10 ml वॉटर घेतलं, नंतर HNO3 घेतला आहे, नंतर 50 ml नेसलेट सिलेंडरपर्यंत हे केलं आहे 1 ml काय ॲड केलं आहे HNO3 केलं आहे आणि 5 मिनटासाठी ठेवून दिला. आणि याच्यामध्ये काय करणार की 1 ml ऑफ द काय घेतलं तुम्ही किती घेतलं आहे 0.845 वेट एवढं घेतलेलं आहे सोल्युशन ऑफ द NaClचं घेतलं आहे. 1 ml ऑफ द HNO3 घेतला आहे, नंतर काय डायल्युटेड 50 ml नेसलेट सिलेंडर B मध्ये टाकला आहे. ठीक आहे, ॲड 1 ml ऑफ द AgNO3 आणि तुम्हाला काय भेटलं सेट असाइड द 5 मिनिटसाठी तुम्ही काय केलं रेस्ट करायला ठेवून दिलं. कशासाठी स्टँडर्ड सोल्युशनसाठी. ठीक आहे, डायरेक्ट आपण सोल्युशन घेतलं याच्यामध्ये. ठीक आहे ना, आणि हे स्पेसिफाय सबस्टन्स घेतला आहे. ठीक आहे, आता हे दोघांमध्ये आपण काय करणार एक टेस्ट सोल्युशन जे आपण करतोय ते आणि स्टँडर्ड सोल्युशनमध्ये जे ऑलरेडी बनवलेलं आहे ते. ठीक आहे, ऑलरेडी जे स्टँडर्ड सोल्युशनसोबत आपण काय करतो टेस्ट सोल्युशन मेजर करतो. ठीक आहे, आता दोघांमध्ये काय करणार तुम्ही कम्पेअर करणार टर्बिडिटी बोथ सोल्युशनची कम्पेअर करणार, बरोबर ना. आता जर ज्याची जास्त असेल मी तुम्हाला मगाशीच बोलले की लिमिट टेस्टमध्ये काय असणार आहे तुमचा रिझल्ट कशा प्रकारे येणार की इफ द टर्बिडिटी ऑफ द टेस्ट सोल्युशन लेस दॅन असेल तर स्टँडर्ड सोल्युशनपेक्षा तर काय होणार आहे तुम्ही सांगा बरं का काय होणार इफ द टर्बिडिटी ऑफ द टेस्ट सोल्युशन इज लेस दॅन द टर्बिडिटी ऑफ द स्टँडर्ड सोल्युशन. ठीक आहे, टेस्ट सोल्युशनची जर लेस असेल तर आपण काय करणार स्टँडर्ड सोल्युशनपेक्षा तर आपण त्याला काय करणार पास करून देणार. इथे तुम्हाला माहिती कारण की ते लिमिटेशनमध्ये आहे. ठीक आहे, कुठली पण गोष्ट लिमिटेशनच्या बाहेर गेली म्हणजे ती आपण काय करतो फेल करून म्हणजे अवॉइड करून टाकतो ती गोष्टीला, बरोबर आहे ना. ओके, तर तुम्ही सांगू शकता रिझल्टमध्ये की ज्याची काय करणार आहे तुम्ही सॅम्पलला पास करून टाकणार. ठीक आहे, लिमिटेडसाठी आणि रेडी फॉर द यूज आम्ही ते आपण यूज करू शकतो. ठीक आहे, आणि इफ द टर्बिडिटी ऑफ द टेस्ट सोल्युशन इज मोर दॅन द टर्बिडिटी जर मोर दॅन द टर्बिडिटी असणार कशामध्ये टेस्ट सोल्युशन आपण जे घेतलं आहे त्याच्यामध्ये जर मोर दॅन तुमची टर्बिडिटी असेल स्टँडर्ड सोल्युशनपेक्षा तर ते आपण सॅम्पल काय करणार आहे फेल करून ते यूज करणार का आपण नाही कारण की त्याच्यामध्ये ऑलरेडी खूप जास्त प्रमाणात कंट्रोलच्या बाहेर तुमची काय इम्प्युरिटीज आहे आणि ते आपल्याला ते सोल्युशन यूज करता येईल का नाही यूज करता येणार, बरोबर ना. द लिमिट टेस्ट अँड हेल्प टू द कंट्रोल ऑफ द इम्प्युरिटीज. एवढंच तुम्हाला याच्यामध्ये आहे पॉईंटमध्ये की तुम्ही लिमिट क्लोराईडची कशाप्रकारे घेऊ शकता. ओके, सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक चालू आहेत आणि मला काय क्युरिओसिटी तुम्ही मला विचारू शकता. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल फ्रेंड तर सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच वॉचिंग दिस व्हिडिओ.